5 ऑक्टोबर रोजी काही समाजकंटकांनी गिरनार पर्वतावरील गुरु गोरक्षनाथ मंदिरातील मूर्तीची तोडफोड केली। तसंच पूजेचं साहित्य विस्कटून टाकून मूर्ती खाली फेकली। यापूर्वीही समाजकंटकांनी अनेक वेळा या ठिकाणी अशांती निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। अशा लोकांवर त्वरित कारवाई करावी या मागणीसाठी दत्तभक्तांनी कोल्हापुरात निषेध पदयात्रा काढली। फेरीत महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या। गुजरातमधील गिरनार पर्वतावर दत्त महाराजांचं अक्षय निवासस्थान आहे। या पवित्र स्थानावर अनंत काळापासून श्री दत्त महाराज तपस्या करत होते। या ठिकाणी असलेल्या गुरु गोरक्षनाथ मंदिरातील 50 किलो वजनाच्या मूर्तीची तोडफोड केली। तसंच पूजेचं साहित्य विस्कटून टाकून मूर्ती पर्वतावरून खाली टाकून दिली। या घटनेच्या विरोधात दत्त भक्तांच्या वतीनं आज कोल्हापुरातून निषेध फेरी काढण्यात आली। मिरजकर तिकटीपासून या फेरीला प्रारंभ झाला। बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिंदू चौक मार्गे मिरजकर तिकटी इथं रॅलीचा समारोप झाला। मंदिरांची तोडफोड विरोधी कडक कायदा करावा अशी मागणी मंगेश लेले यांनी केली। या रॅलीत स्वरूप मालवणकर, दिनेश घबाडे, भालचंद्र उकिडवे, निखिल वडगावकर, शुभम लोहार, शिवानंद स्वामी, अक्षय ओतारी, नंदकुमार घोरपडे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या।